आपण वरती श्रीकृष्णाचं एक मंदिर आहे, तिकडे जाऊया. तर आता या दगडांचं तुम्हाला महात्म्य सांगतो. इथल्या भाविकांचं असं म्हणणं आहे की इथे येणाऱ्या भाविकांनी आपली मनातली इच्छा बोलून असे दगड रचले. तर या देवाबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. हे सिद्धेश्वर देव आहेत. यांचं मंदिर वरती बांधायचं होतं. ते आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जिथं 3 देवांची मंदिर एकाच ठिकाणी आहेत. हा त्यासनं आलेला रस्ता. हा वडगावला जाणारा रस्ता. इथून आत असं हे ठिकाण हातकणंगलेपासून 8 किलोमीटर असणाऱ्या नरंदे या गावी आहे. या जागेला नरेंदे खिंडी असे म्हणतात. अत्यंत गर्द झाडीत लपलेल्या या ठिकाणावर गेल्यावर खूप शांतता भेटते. निसर्गरम्य वातावरण व पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. 3 दैवी शक्ती असणारे हे ठिकाण बऱ्याच लोकांना माहीत नाही. समोर दिसलेलं हे छोटंसं मंदिर श्री दत्त महाराजांचे आहे. दत्त महाराजांच्या बाजूलाच श्री गणेशांची एक मूर्ती आहे. मंदिरासमोर एक पवित्र पाण्याचे कुंड देखील आहे. या कुंडाबद्दल असे सांगितले जाते की येथून अदृश्य पंचगंगा नदी वाहते. आपल्या पंचगंगेला जेव्हा पूर येतो तेव्हा या पाण्यात देखील पाण्याचा प्रवाह चालू होतो. या कुंडातील पाण्याला औषधी गुणधर्म आहे असे सांगितले जाते. पुढे आल्यावर डाव्या बाजूला एक महादेवाचे शिवलिंग आहे. समोर नंदी देखील पाहायला मिळतो. नंदीच्या बाजूला छोटी गणपती बाप्पांची मूर्ती देखील आहे. येथील शिवलिंगाची नित्य नियमाने पूजा केली जाते. आता या देवाबद्दल थोडी माहिती सांगतो. हे सिद्धेश्वर देव आहेत. यांचे मंदिर वरती बांधायचे होते. ते एका रात्री पूर्ण न झाल्यामुळे इथं बांधलं गेलं आहे अशी दंतकथा आहे. आणि या आहेत अन्नपूर्णा देवी.
आता वरती आपण श्रीकृष्णाच्या मंदिराकडे जाऊया. तिकडे जाण्यासाठी अशा या पायऱ्या चढत जावे लागते. ते पूर्ण मंदिर दगडी बांधकामात आहे. चला. हिरव्यागार गर्द झाडीतून डोंगरावर जाण्यासाठी आपल्याला दगडी पायऱ्यावरून जावे लागते. मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला सुमारे 10 मिनिटे लागतात. येथे स्वच्छ, सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण आहे. पायऱ्या चढून वर गेल्यानंतर दगडी बांधकाम असलेले सुंदर असे श्रीकृष्ण मंदिर पाहायला मिळते. मंदिरामध्ये श्रीकृष्णांची खूप सुंदर मूर्ती आहे. तर अशा या ठिकाणाला भेट द्यायला तुम्ही पण एक वेळ अवश्य जा.